आज मी करणार आहे पाणीपुरी। त्यासाठी तिखट पाणी व गोड पाणी करून घेणार आहे। पण तिखट पाण्यासाठी 10-12 मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, अर्धा लिंबू आणि अर्धा इंच आलं। आता हे बारीक करून घेऊया। कोथिंबीर, मिरची, आलं, पुदिना, लिंबू, अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे। वाटून झालं आहे। आता गाळून घेऊया। आता चौथा राहिला आहे। तिखट पाण्यामध्ये टाकायला 1 चमचा मीठ घेतलंय, 1 चमचा पाणीपुरी मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काळं मीठ, 2 चिमूट हिंग आणि अर्धा चमचा चाट मसाला। आता मी टाकून घेत आहे। अशा प्रकारे आपलं तिखट पाणी तयार झाले आहे। आता मी गोड पाणी करून घेते। त्यासाठी 7-8 खजूर घेतले, अर्धा कप चिंच घेतले, अर्धा कप गूळ घेतलाय। आता मी चिंच आणि खजूर शिजवून घेते। खजूर टाकते, चिंच टाकते शिजायला। पाच 6 मिनिटं शिजवून घेऊया। आता हे शिजून झालं आहे। थंड झाले आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता हे थंड झाले, वाटून घेते। चिंच आणि खजूर वाटून झाले आहे। आता आपण हे गाळून घेऊया। हे गाळून झाले। चिंच आणि खजूरचा चोथा राहिलाय। गूळ टाकते, गूळ वितळून घ्यायचा आहे। अर्धा चमचा साधं मीठ, अर्धा चमचा काळं मीठ, जिरे पावडर अर्धा चमचा, 2 चिमूट हिंग, 1 चमचा लाल तिखट मी आता त्याच्यात टाकते। गोड पाणी झाले। आता गॅस बंद करून घेते। अशा प्रकारे चटणी तयार झाली आहे। मी आता पाणी टाकून घेते। तुम्ही तुमच्या अंदाजाने
चव घेऊन बघावं, कमी जास्त मीठ असेल तर टाकू शकता। आता मी रगडा बनवून घेत आहे, त्यासाठी 4-5 तास वाटाणा भिजून घेतला आहे। आता मी वाटाणा आणि बटाटा कुकरला लावून 4 शिट्ट्या घेत आहे। वाटाणा बटाटा शिजून घेतला आहे, आता बारीक करून घेते। लय बारीक पण नाही करायचं, रगड्यासारखं दिसलं पाहिजे। रगड्याला फोडणी देते, त्यासाठी तेल टाकले 1 चमचा, 1 चमचा हळद टाकते। आता रगडा टाकते, तुमच्या चवीनुसार मीठ टाका। आपला रगडा आता तयार झाला आहे। आता गॅस बंद करून कोथिंबीर टाकून घेऊया। पाणीपुरीचं पाणी तयार झालं आहे, मी पाणीपुरीच्या पाण्यात बुंदी टाकून घेत आहे। ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।